प्रेम हे बावरे भाग 6। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मागील भागात आपण पाहिले की कुणाल पिहूच्या घरासमोर उभा असतो, पण रेच्या तिच्या घराला कुलूप कुठे गेली असेल? तीही कुठे पाहुण्यांकडे गेली असेल का? कधी येईल परत? कधी पाहायचं तिला? सारे प्रश्न तो स्वतःलाच विचारत असतो। दिवसभर याच विचारात जातो। संध्याकाळी तो कट्ट्यावर जातो, तिथं त्याला चेतन भेटतो। आता त्यालाच विचारावं असं तो ठरवतो। तर आतापासून पुढे चेतनचा चेहरा पाहून त्याला कळतं की त्याचं काहीतरी बिनसणं आहे। असा का चेहरा पाडून बसला आहे हा? कुणाल म्हणाला, काय रे चेतन, असा का तोंड पाडून बसला आहेस? कोणी काही बोललं का तुला? चेतन त्याला पाहतो, त्याला आश्चर्य वाटतं। दादाला माहीत नाही का? चेतन म्हणाला, दादा तुला काहीच माहीत नाही का? कुणाल म्हणाला, काय काय माहीत नाही रे? चेतन म्हणाला, दीदी गेली ना इथून? कुणाल म्हणाला, मी आलो तेव्हापासून पाहिलं त्याचं घर बंद आहे रे। कुठे गावाला गेली का पिहू? चेतन परत उदास होऊन बोलतो, गावाला नाही रे, ती आपलं शहर सोडून गेली। तिच्या बाबांची बदली झाली ना, त्यामुळे ते कायमचे इथून गेले। कुणाल म्हणाला, काय? शॉक लागावा तसा कुणाल एकदम दचकतो। पिहू गेली? शहर सोडून गेली? कसं काय? नाही नाही, ती आपल्याला मित्र मानत होती। एकदा तर तिने सांगितलं असतं आपल्याला। असं कसं होईल? आणि 5च दिवस झाले ती होती इथे आणि आता अचानक गेली, कसं काय? आता पिहू आपल्याला दिसणार नाही का? कसं पाहणार आपण रोज तिला? तिचं हसणं, ती इथे नसणार आपल्या आजूबाजूला। नाही पिहू राहू दे, तिने नको आपल्यासोबत बोलायला, पण निदान आपल्या डोळ्यासमोर तर असू दे ती। पिहूने एकदाही का सांगितलं नाही आपल्याला ती जाणार आहे हे? काहीच किंमत नव्हती का तिच्या नजरेत आपल्याला? 1 ना 1000 विचार कुणालच्या डोक्यात सुरू होते। आपल्याला वेळ लागेल की काय असंच त्याला वाटू लागलं। कुणाल चेतनसोबत न बोलतच घरी गेला। घरीही तो कोणासोबतच बोलला नाही ना जेवायला उठला। बरं वाटत नाही असं सांगून त्याने स्वतःला खोलीमध्ये बंद केलं। पिहूने शहर सोडून 3 दिवस झाले होते, पण कुणालने ना जेवण केलं होतं ना कोणासोबत बोलत होता। घराबाहेरही येत नव्हता। खूप अशक्त झाला होता। पोटात अन्नाचा एक कणही तो बेशुद्ध झाला। घरच्यांनी त्याला हॉस्पिटलला नेलं, सलाईन लावल्या। त्याला काय झालं हे मात्र घरच्यांना कळेना। आत्याच्या गावी गेलो होतो, तिथलं पाणी आणि इथलं पाणी बदल असल्यामुळे आपण आजारी पडलो अशी थाप त्याने मारली। सर्वांना ते खरं वाटलं। कुणालचा जिगरी दोस्त आकाश त्याला भेटायला आला। आकाशने त्याची अवस्था पाहून ओळखलं, यामागे काही कारण आहे। हा सर्वांसोबत खोटं बोलत असला तरी आपल्याला समजायलाच हवं कुणालला काय झालं आहे। आकाश कुणालला बाहेर घेऊन जातो, त्याला खूप खोदून विचारतो, काय झालं सांग, पण कुणाल काही केल्या सांगत नसतो। तरी आकाश काही त्याला सोडत नाही। जोपर्यंत सांगणार नाहीस मी तुला असं जाऊ देणार नाही कुणाल। आकाशचं बोलणं ऐकून कुणालला खूप गैरवरून येतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं। आकाश, ती गेली रे शहर सोडून। आकाश म्हणाला, अरे कोण गेली? कुणाल म्हणाला, पिहू, खूप प्रेम करतो रे मी तिच्यावर। तिला मी माझ्या मनातल्या भावना बोलूही नाही शकलो। मला कधी वाटलंच नाही रे ती अचानक असं मला सोडून जाईल। तिला फक्त पाहूनच मी खुश होत होतो, पण आता ती मला दिसणारही नाही रे। माझं खरंच खूप प्रेम आहे तिच्यावर। मला पिहू हवी। कुणालची अवस्था पाहून आकाशला खूप वाईट वाटलं। तो त्याला समजावतो की आपण पिहूला शोधू, मी तुला मदत करेल। कुणाल थोडा शांत होतो। परत दोघे घरी जातात। कुणाल आता पहिल्यासारखा राहतच नसतो, खूप शांत आणि उदास होऊन गेलेला असतो। एक दिवस तो आणि चेतन कट्ट्यावर बसले असतात की कुणालला आठवते की चेतन आणि पिहूचे बाबा आधीच एकमेकांस ओळखत होते, त्यामुळे चेतनच्या बाबांकडे पिहूच्या बाबांचा नंबर असेल। तो खूप खुश होतो। कुणालचा असा एकदम बदललेला चेहरा पाहून चेतनही खुश होतो। तो कुणालला विचारतो, काय झालं? कुणाल म्हणाला, चेतन माझं एक काम करशील? चेतन म्हणाला, हो दादा सांग ना। कुणाल म्हणाला, तुझ्या पप्पांच्या मोबाईलमधून जाधव काकांचा नंबर घेऊन येशील?
चेतन म्हणाला, तरीच म्हटलं दादा लगेच खुश कसा झाला? कुणाल म्हणाला, चेतन आणशील ना नंबर? चेतन म्हणाला, हो आणेन, पण? कुणाल म्हणाला, पण काय आता? तर चेतन म्हणाला, मला चॉकलेट द्यायला पाहिजे. कुणाल म्हणाला, हो रे बाबा देतो चॉकलेट, पण नंबर तेवढा घेऊन ये. पण तुझ्या पप्पांना सांगू नकोस. चेतन घरी जातो आणि पप्पांना मला गेम खेळायचा आहे म्हणून मोबाईल द्या म्हणतो. बऱ्याच वेळाने त्याला मोबाईल मिळतो व तो पळत जाऊन जाधव काकांचा नंबर वहीत लिहून घेतो आणि लगेच मोबाईल पप्पांना नेऊन देतो. दुसऱ्या दिवशी चेतन कुणालला जाधव काकांचा नंबर देतो. कुणाल खूप खुश होतो आणि चेतनला चॉकलेट घेण्यासाठी पैसे देतो व आकाशकडे जातो. आकाश म्हणाला, काय साहेब आज चेहऱ्यावर नाराजी नाही? खुश दिसताय. कुणाल लाजतो. कुणाल म्हणाला, तुझं आपला काहीतरीच अक्षय? आकाश म्हणाला, अरे सांग ना काय झालं? कुणाल म्हणाला, पिहूचा नंबर मिळाला आहे. आकाश म्हणाला, पिहूकडे मोबाईल आहे? कुणाल म्हणाला, अरे तिच्या बाबांचा नंबर रे. आकाश म्हणाला, अरे वा छान प्रगती आहे साहेबांची. कुणाल म्हणाला, गप्रे किती चिडवत आहेस आता? आकाश म्हणाला, बरं काय करायचं सांग. कुणाल म्हणाला, तू माझ्या घरी चल, मी माझ्या बाबांच्या मोबाईलवरून फोन करतो, तू फक्त लक्ष ठेव. आकाश म्हणाला, म्हणजे मी चौकीदार होईल तुझा? कुणाल म्हणाला, काय लेका मित्र आहेस म्हणून मदत मागितली तर? आकाश म्हणाला, अरे चेष्टा केली तुझी, चल जाऊ. कुणाल आणि आकाश दोघे कुणालचं घर गाठतात व कुणाल बाबांचा मोबाईल घेतो व दोघे कट्ट्यावर जातात. आकाश लक्ष ठेवत असतो आणि कुणाल जाधव काकांचा नंबर लावतो. पिहूलाही अचानक कळतं की बाबांची बदली झाली आहे आणि आपल्याला आता हे शहर सोडून जावं लागणार आहे. तिला खूप वाईट वाटतं. काय करावे ते कळतच नाही. तिला जाऊ वाटतच नव्हते. पण बाबांना काय सांगणार? आणि ती राहणार तर कोणाजवळ? चाळीतले सर्वजण आपलेच वाटत असले तरी आता आपण इथे नाही राहू शकत, या विचाराने ती खूप दुःखी झाली होती. तिला इथं आल्यापासूनचे सारे प्रसंग आठवू लागले होते. आपण कधी या चाळीतला एक भाग बनून गेली आहे हे तिला आठवत नव्हतं. पण सारं सोडून जायचं. आपली मधू एव्हाना 10वी नंतर मधूचं लग्न झालेलं असतं, त्यामुळे ती आता दुसऱ्या शहरात राहत असते. पण माहेरी आली की ती पिहूला भेटल्याशिवाय जात नसे. किती आठवणी आहेत इथे आपल्या. का या बाबांची नोकरी अशी आहे, आपण का जायचं? किती चांगले फ्रेंड्स आहेत आपले इथे. आणि कुणाल, शियार, आपण का त्याच्यासोबत इतकं वाईट वागलो? किती चांगला मित्र होता तो आपला. पण आता आपण इथून जाणार, साधं त्याच्यासोबत बोलूही नाही शकणार. आपण उगाच आजवर त्याच्यावर रागवत होतो. त्याला सॉरी बोलायला हवं. आपल्याला चाळीची किती सवय जडली आहे. खूप व्याकुळ झाली होती पिहू. तिने चेतनला बोलावलं. कुणाल आत्याच्या गावी गेला आहे कळल्यावर तीही खूप उदास झाली. आता कुणालशी न बोलताच जावं लागणार. तिचा पाय निघत नव्हता. सारं डोळ्यात साठवून ती निघाली. नवीन शहर, नवीन लोक, सारं काही नवं. पण इथे येऊन पिहू खूपच हिरमुसली होती. तिला खूप आठवण यायची चाळीची, कुणालची एकदा बोलावं असं तिला वाटायचं. उगाच एक अपराधी भावना मनात निर्माण झाली होती स्वतःच्या वागण्याची. कुणालची वाईट वागल्याचा पश्चाताप होत होता तिला. पण वेळ निघून गेली होती. आता तर ती कुणालची माफीही मागू शकत नव्हती. चाळीच्या आठवणी तिच्या मनातून जात नव्हत्या. कुणाल जाधव काकांचा नंबर लावतो, पण रिंग वाजण्याआधीच फोन कट होतो. आकाश त्याला विचारतो, काय झालं? तर तो म्हणतो, फोन तर लावत आहे पण बोलणार काय? आकाश त्याला सांगतो, पिहू असली तर बोल, नाही तर ठेव न बोलतच. तो परत एकदा नंबर लावतो. रिंग वाजत असते आणि इकडं कुणालचं हृदय जोरजोराने धडधडत असतं. आनंद, दुःख, भीती साऱ्याच भावना मनात निर्माण झाल्या होत्या. पिहूनी फोन उचलावा असा तो मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत असतो आणि पलीकडून फोन उचलला जातो. फोन जाधव काका उचलतात. हॅलो हॅलो. आवाज ऐकून कुणालचा घाम फुटला. त्याने लगेच फोन कट केला. किती तर वेळ तो तसाच बसून राहिला. आकाशने विचारलं, काय झालं? काकांनी फोन उचलला रे, कुणाल म्हणाला. आकाशला कुणालचं हसू येतं. तो हसतो आणि कुणालला त्याचा राग येतो.
मग आकाश शांत होतो. उद्या परत फोन करू असं ठरवून दोघे घरी जातात. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? कुणालचं असे बावरे प्रेम पिऊला कळेल का? आणि काय होईल या दोघांचं?